विद्यार्थ्यांचं स्वागत आणि अतिशय आपण आज भाग्यशाली आहोत की आपल्यासोबत दत्तात्रय फडतरे सर आहेत. फडतरे हे कुटुंब अतिशय समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सक्रिय असणारं कुटुंब आहे. इंदापूर तालुक्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवगत असेल की या कुटुंबाची शून्यातून झालेली प्रगती आणि आज या पदापर्यंत या कुटुंबातील अनेक मंडळी पोचलेली आहेत. तर हे शक्य झालेलं आहे व्यवसायामुळं. या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांचा आयुष्यामध्ये केलेला आतापर्यंतचा प्रवास आणि व्यवसायामध्ये त्यांना आलेल्या अडचणी याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात एकदम कम्फर्टेबल वातावरणात आपण त्यांच्याशी चर्चा करू. म्हणजे जितकी जास्त माहिती आपण उद्योजकाकडून काढून घेऊ तेवढा फायदा आपल्याला आपल्या करिअरमध्ये होणार आहे भविष्यामध्ये. म्हणून आपण आता सरांशी चर्चा करतोय. सर, आपलं कौटुंबिक थोडीशी बॅकग्राऊंड आम्हाला सगळ्यांना सांगा, म्हणजे विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजतील की तुम्ही नेमकं तुमचं कुटुंब, गाव कुठलं, कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत आणि एकंदरीत पारंपरिक व्यवसाय आपला काय होता. सर्वप्रथम मी अनिकेत सोसायटी म्हणजे TC कॉलेजचं मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी मला बागुल सर असतील, चव्हाण सर असतील, यादव सर असतील, आमचे विपुल लिंबाळकर, आमचे प्रेम शेख उद्योजक व सर्वप्रथम आपण समोर असलेले विद्यार्थी याचं मी मनापासून अंतःकरणाने स्वागत करतो. आज या ठिकाणी मला बोलण्याची किंवा माझं मनोगत सांगण्याची किंवा माझ्या उद्योजक व्यवसायाविषयी सांगण्याची संधी आणि उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज माझं नाव दत्तात्रय आबा फडतरे. माझा जन्म 1962 सालचा 23/12/1962 ही माझी जन्मतारीख. आणि योगायोग असा की आपल्या संस्थेची स्थापनाही 1962 सालीच झाली. याचाही खरोखर योगायोग म्हणावा लागेल. येतानाच मी बोर्डवर स्थापना बघितली. 1962 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे. माझं शिक्षण BE मेकॅनिकल, MBA मार्केटिंग. मी 85 ते 87 साली पुणे विद्यापीठातून मार्केटिंग MBA पूर्ण केलं. त्यानंतर वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस केली. 4 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर माझं एकत्र कुटुंब होतं. आम्ही 4 भाऊ, एक भाऊ एक्सपायर्ड झाले. आता आम्ही तिघं भाऊ एकत्र राहतो. तिघा भावांचे फॅमिली, त्यांची मुलं असं मिळून 22 जणांचं कुटुंब आमच्या घरामध्ये आहे. आणि त्या मुलांच्या पत्नी, आमच्या सुना ह्या पण आम्ही एकत्र राहतो. आणि एकच चूल आहे आणि स्वयंपाक हा एकत्र केला जातो. व्यवसायात थोडेसे प्रत्येकाला डिवाईड करून दिलेले आहेत, परंतु एकत्र कुटुंबामध्ये राहण्याचा जो अनुभव आहे आणि त्याचं प्रगती जी होती किंवा एकमेकाचा विश्वास संपादन केला जातो, एकमेकाशी आपुलकीने नातं पूर्ण केलं जातं, हे खरोखरच एकत्र कुटुंबामध्ये आहे. आणि ते खरोखरच चांगल्या प्रकारे आम्ही अनुभवतो. कुठलाही आम्हाला आतापर्यंत कुठलाही त्रास झालेला नाही. आमच्या सुनापासून नाही, आमच्या वहिनींपासून नाही. आम्ही खोळी मिळून एकत्र राहतो, एकत्र गप्पा मारतो, सकाळचा नाश्ता एकत्र करतो, संध्याकाळची दुपारी जेवायला एकत्र नसतो पण रात्री एकत्र जेवतो आणि सर्व विषयावर आम्ही एकत्र चर्चा करतो. मी ज्यावेळेस माझ्याबद्दल सांगतो की मी इंदापूर मार्केट कमिटीचा माजी सभापती व विद्यमान संचालक आहे. तसेच कळंब वालचंदनगर या ठिकाणी ज्ञान कला क्रीडा कृषी प्रतिष्ठान फडतरे नॉलेज सिटी म्हणून जी संस्था आहे त्याचा मी सेक्रेटरी आहे. आणि हा व्यवसाय चालू करत असताना ज्यावेळेस सर्व्हिस सोडायची म्हटलं आणि व्यवसाय चालू करायचं म्हटलं तर घरच्यांचा पण विरोध असतो. आणि बिझनेस चालू करायचं म्हटलं की आर्थिक परिस्थिती त्याची बऱ्यापैकी चांगली लागते असा समज आहे. मी त्या काळी 1998 साली
एक 25,000मध्ये हा व्यवसाय चालू केला होता. सुरुवातीचंच तुम्हाला सांगतो की वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये मला अनुभव असल्यामुळं, साखर कारखान्यात काम केल्यामुळं ह्या आजूबाजूला व्यवसायाला साखरधंदाच योग्य आहे असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं आपल्या जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरामध्ये 30 ते 35 कारखाने होते आणि हे कारखान्यामध्ये आपण व्यवसाय चालू केला तर आपला व्यवसाय चांगला चालेल या उद्देशाने मी व्यवसाय चालू केला. सर्वप्रथम सुरुवातीला मोटरसायकलवरच मी वालचंदनगरवरनं थेऊरला पण जायचो. वालचंदनगरवरनं सिद्धेश्वर, सोलापूरजवळ साखर कारखाना होता सोलापूरच्या शहरामध्ये, तिथंही मोटरसायकलवर जायचो. 2.5-3 तास लागायचे जायला, 2.5-3 तास. त्यावेळेस एवढं ट्रॅफिक नसायचं. पण हा व्यवसाय करत असताना की एक मनाशी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न. पहिली ऑर्डर मिळवताना मला अजून आठवते की माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये हॉट अँड कोल्ड वॉटर स्टोरेज टँक होते आणि मी वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं साखर कारखानाला मशिनरी पुरवायचं काम वालचंदनगर करत असल्यामुळं प्रत्येक ॲटमचं ज्ञान मला होतं आणि ह्या ॲटमचा फायदा कारखान्याला कसा होईल, आपण कमी खर्चामध्ये आणि चांगल्या प्रकारे प्रॉडक्ट कसं देऊ ह्याचं मला ज्ञान असल्यामुळं त्यावेळेस त्या कारखान्याचे चेअरमन होते आदरणीय चंद्रअण्णा तावरे. खूप मला जे काय घडवलं असेल तर मी चंद्रअण्णामुळंच या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे. आणि त्या मी थांबवतो. आपण सरांचा व्यवसाय काय आधी समजून घेऊ. सरांचा व्यवसाय जेवढं मला अवगत आहे, फॅबटेक, फडतरे फॅबटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची फर्म आहे इंदापूर तालुक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बॉयलर बनवण्याचा, मी चुकत नसेल तर सरांनी मला दुरुस्त करावं, बॉयलर बनवण्याचा व्यवसाय आहे. साखर कारखाने असतील किंवा थर्मल इंडस्ट्रीज असतील किंवा फूड इंडस्ट्रीज असतील की जिथं स्टीम आपल्याला पास करावी लागते आणि त्या बेसिसवरती पुढचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगची प्रक्रिया सुरू होते. जे की आपण नंदन पशुखाद्याची व्हिजिट केली होती विद्यार्थ्यांनी आणि आम्ही मिळून, आणि त्याच्यानंतर नंदनचं अलीकडचा मिल्क डेअरी प्लांट, तर तिथं आपण बॉयलर प्लांट बघितलेला आहे. बॉयलरचं जे सिस्टीम आहे कसं वर्कआउट करतं, हा इंजिनिअरिंगचा प्रोडक्ट आहे. याला बेस हा इंजिनिअरिंगचा लागतो आणि सर स्वतः बीई मेकॅनिकल आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना या क्षेत्रातलं ज्ञान बऱ्यापैकी सगळं अवगत आहे. तसेच सरांनी वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये नोकरी पण केलेली आहे. ते वर्ष कुठलं सर नोकरी करणार तुमचं? नोकरी केली आहे मी 91 पासून 94 सालापर्यंत मी नोकरी. म्हणजे 3 वर्ष साधारणतः सरांनी नोकरी केली. वर्गामध्ये आपण चर्चा करत असताना मी नेहमी एकच विषय तुम्हाला सांगत असतो की सुरुवातीचे 3-4 वर्ष 5 वर्ष आपण नोकरी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला डिसिप्लिन काय असतात, त्या व्यवसाय करायचा असेल तर त्याच्या आधी असणाऱ्या अडचणी, बारकावे काय येऊ शकतात भविष्यामध्ये, आणि मग आपण व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. हे आपण पुढच्यांच्या अनुभवातून शिकायचंय. सरांनी नोकरी केली, सरांनी सांगितलं की सरांची एकत्र फॅमिली आहे, अजूनही एकत्र आहेत सगळे, एकत्र आहे आणि जवळपास 20-25 जणांचं कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. आज जर सर आपण बघितलं तर आपल्यामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीचं फार फॅड आहे की मुलं लग्न झाल्यानंतर कुटुंबापासून वेगळे होतात आणि स्वतंत्र त्यांचं जे काय आहे आयुष्य ते सुरू करतात. पण याचे तोटे देखील भरपूर आहेत न्यूक्लिअर फॅमिलीचे, आणि इकडं एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे जसे सरांनी आपल्याला सांगितले की त्यांना भरपूर असा वेळ मिळाला, साथ मिळाली. तर तो प्रवास त्यांचा तिथून पुढे एकत्र कुटुंबाचा त्यांचा सुरू झाला आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली की भविष्यामध्ये आपल्याला व्यवसाय करायचा आहे. सर, या सुरुवातीपासूनच या सेक्टरमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये त्यातच व्यवसाय करायचा, हे कशावरती तुम्ही ठरवलं की नाही मला हेच? कारण आपल्याकडे बघितलं तर ऊसाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे, त्याच्यानंतर दुधाचं उत्पादन आपल्याकडे बऱ्यापैकी आहे. मग या बेसिसवरती न ठरवता तुम्ही
इंजिनिअरिंग किंवा त्या सेक्टरमधले प्रोडक्ट तयार करण्याचं का ठरवलं? त्याचं कारण काय? याचं कारण असं आहे की मी वालचंदनगरमध्ये सर्व्हिस करत असताना वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे सगळ्या सेक्टरमधला अनुभव घेतलेला आहे. आता वालचंदनगर साखर कारखान्याला लागणारे मशिनरी बनवते, हं. न्यूक्लिअर प्रॉडक्ट लागणारे जे अणुऊर्जा आहेत त्यात बनवते, एरोस्पेसमध्ये वालचंदनगर इंडस्ट्री आहे, हं. डिफेन्समध्ये आहे, नंतर फर्टिलायझर कंपनीमध्ये आहे, पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे. हं. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वालचंदनगर इंडस्ट्रीने पदार्पण केलेलं आहे. हं. आज एक सेक्टर घ्यायचं म्हटलं तर प्रचंड व्हास्ट तिथं तुम्हाला काम करायची संधी आहे. संधी आहे. आणि वालचंदनगर हे असे उद्योजक होऊन गेले की त्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं. आज काही नसताना 1-2 मिनिटात वालचंदनगरबद्दल मी माहिती सांगतो की हळदीचे व्यापारी आणि हळदीचे व्यापार करत असताना त्यांनी रेल्वेचे काम कॉन्ट्रॅक्ट सुरू केलं. नंतर भारतातला जहाज बनवायचा कारखाना वालचंदनगर इंडस्ट्रीने काढला, विमान बनवायचा कारखाना वालचंदनगर इंडस्ट्री काढला, प्रीमियर पद्मिनी जी कार होती ती वालचंदनगर इंडस्ट्रीने काढली. प्रत्येक सेक्टरमध्ये वालचंदनगर इंडस्ट्रीचं योगदान आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांची प्रचंड प्रमाणात आघाडी आहे. त्या काळात तर पारतंत्र्यात देश होता, सगळे इंग्रजांचं बंधन होतं. हो. आज व्यवसाय करायला खूप संधी आहेत, खूप फॅसिलिटी आहेत. कम्युनिकेशन करायचं म्हणलं तर आज तुम्ही लंडनला फोन लावायचा म्हणलं तर 1 मिनिटात लावू शकता. Yes. त्यावेळेस तशी सुविधा नव्हती आणि अशा परिस्थितीत वालचंदनगर इंडस्ट्रीने इंडस्ट्री उभा केली. ह्याचं खूप अभिमान आम्हाला वाटतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना मी एक विनंती करेन, आज सरांना सुद्धा विनंती करतो की वालचंदनगर इंडस्ट्रीचे वालचंदनगरचं जो चरित्र आत्मचरित्र ह्याचं आत्मचरित्राची पुस्तकं 1-5-10 पुस्तकं इथं तुम्ही ठेवा. त्यांचं आत्मचरित्र तुम्ही वाचा. त्याचं आत्मचरित्र वाचल्यानंतर तुम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल आणि हे वाचल्यानंतर आपण सगळ्या सेक्टरमध्ये एकदम पाऊल टाकू शकत नाही. आणि आम्हाला वालचंदनगर इंडस्ट्रीचा साखर धंद्याचे अनुभव असल्यामुळं मी साखर कारखान्याच्या कामामध्ये सुरुवात केली. त्या काळी बॉयलर हा साखर कारखान्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. जसं माणसाचं हृदय महत्त्वाचं असतं तसंच साखर कारखान्यातला बॉयलर हा महत्त्वाचा असतो. बॉयलर बंद पडला की कारखाना बंद पडतो. त्या पद्धतीने काय महत्व आहे असं एखाद्या उद्योगासाठी बॉयलरचं महत्व असं काय? आज साखर कारखाना चालतो हा पॉवर जनरेशनवर चालतो. बरोबर. बॉयलर पासून स्टीम निर्माण केली जाते, स्टीम पासून टर्बाईनला दिली जाते, टर्बाईन पासून वीज निर्मिती केली जाते आणि ह्या वीज निर्मितीवर हा साखर कारखाना चालतो. आणि जी राहिलेली वीज आहे ज्याचं प्रेशर कमी असतं ह्याच्यावर इव्हॅपोरेशनची बॉडी चालते आणि ह्याच्यावर पूर्ण कारखाना चालतो. एक दिवस बॉयलर बंद असला की अख्खा कारखाना बंद पडतो. म्हणजे हार्ट आहे थोडक्यात. माणसाचं जसं हार्ट बंद पडलं की माणूस बंद पडतो तसं साखर कारखाना असेल, दूध डेअरी असेल, ऑइल मिल असेल, पेपर मिल असेल, केमिकल फॅक्टरी असेल, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असेल तर बॉयलर. आणि ज्यावेळेस आम्ही बॉयलरचं लायसन घेतलं, लायसन मिळवणं पण त्या काळात ग्रामीण भागामध्ये खूप अडचणी होत्या. कारण वालचंदनगर इंडस्ट्री जवळ असल्यामुळं अवेलेबल मॅनपॉवर असेल, बॉयलरमधलं नॉलेज असेल, बॉयलर इन्स्पेक्टरची तिथं असणारी व्हिजिट असेल, ह्यामुळं आम्ही 6 महिन्यातक प्रयत्नातून बॉयलरचं लायसन ग्रामीण भागातलं लायसन मिळालेलं पहिल्यांदा फडतरी इंजिनिअरिंग वर्क्सनी लायसन ग्रामीण भागात मिळवलं आणि मग आम्ही बॉयलरमध्ये पदार्पण केलं. आज आम्ही 1 टनापासून 1,250 टन कॅपॅसिटीपर्यंत आणि 12 kg पासून 87 kgच्या प्रेशरपर्यंत 12 डिग्री टेम्परेचरपासून 510 टेम्परेचरपर्यंत हे बॉयलर आपण बनवतो. वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे बॉयलर बनवतो. मेजरली साखर कारखान्याला लागणारे जे बॉयलर आहेत हे कमीत कमी 7-8 बॉयलर आम्ही दरवर्षी देतो. आता दूध डेअरीला NDDB नाव ऐकून असेल, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, ही जी भारतामधलं सगळ्यात डेअरी डेव्हलपमेंट करण्याचं बोर्ड आहे आणि हे बोर्ड सगळ्या मशिनरी स्वतः परचेस करतं आणि भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते इन्स्टॉल करून देतात. तर त्याचे सुद्धा बॉयलर आम्ही रजिस्ट्रेशन, त्याचे 2 बॉयलर आता आमचं नामक्कलला तामिळनाडूमध्ये त्याचे 2 बॉयलर चालू आहेत. आणि बॉयलर सेक्टरमध्ये काम करायला प्रचंड वाव आहे. आज आमच्या इंडस्ट्रीमध्ये 500 कामगार काम करतात. जवळजवळ नाही म्हणलं
तर 12 महिने काम फुल असतं. आजसुद्धा आमच्याकडं 7-8 महिने फुल लोड आहे. दरवर्षी आम्ही फुल लोडेड असतो आणि बॉयलर सेक्टर हा व्हास्ट सेक्टर असल्यामुळं इथं काम करण्याची संधी चांगली आहे. तुम्ही काम जर चांगलं केलं तर कस्टमर तुमच्यापासून जात नाही. आज मी जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हापासून जे कस्टमर आहेत तेच आजही तसेच आजही कस्टमर आहे आहेत. तुम एकही कस्टमर जात नाही. कारण कस्टमरला काय लागते, वेळेत काम केलं पाहिजे, क्वालिटीचं काम दिलं पाहिजे, त्याचा मेंटेनन्स नाही आला पाहिजे आणि चांगली सर्व्हिस दिली पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या तर व्यवसायामध्ये कुठंही अडचण येत नाही. विश्वासार्हता तुम्ही जपली, विश्वासार्हता जपल्याशिवाय customer. कुठलाही व्यवसाय चालू शकत नाही, टिकू शकत नाही. आज तुम्ही म्हणसाल की माझ्याकडे भांडवल नाही, काय नाही. भांडवलाची सुद्धा गरज नाही. तुमच्याकडे जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे आणि करायची हिंमत पाहिजे. मग तुम्ही काहीही करू शकता. आज तुम्ही ॲलन मस्कचं नाव ऐकलं असेल. आज शून्यातनं विश्व निर्माण केलं त्या हो माणसाने. हो जगातला 1 नंबरचा माणूस झाला. आज KFCचं तुम्ही बघता, हो 65व्या वर्षी त्यांनी तो सुरू केलेला व्यवसाय रिटायर झाल्यानंतर. आज किती तर धीरूभाई अंबानीचं उदाहरण घ्या. आज पेट्रोल सोडणारा माणूस बरोबर. आज किती मोठं साम्राज्य उभं केलं. तर मी प्रत्येकाला सांगेन की तुम्ही छोटा व्यवसाय करा, मोठा करा, पण प्रामाणिक करा आणि व्यवसायाच्या मागे लागा. व्यवसायाच्या ज्यावेळेस एक उदाहरण सांगतो, मी MBA करत असताना त्यावेळेस आमच्या वेळेस कसं असायचं की शिक्षक ठरवायचे की तुम्ही कोणती ब्रँच घ्यायची. आम्हाला काय ठरवता येत नसायचं. मग तिथं आमची परीक्षा घ्यायची. आमच्या इकडे एक तोत्र बोलणारा मुलगा होता. तो मला मार्केटिंग घ्यायचं आहे. आता सरांना प्रसंग पडला, हा बोलता येत नाही, हे मार्केटिंग काय करणार. मग त्यांनी भगवद्गीतेचे 10 पुस्तकं दिली त्यांच्यापाशी. प्रत्येकाने भगवद्गीतेचे 10 पुस्तकं, ज्याला मार्केटिंग घ्यायचे त्यांनी एक 8 दिवसात 10 पुस्तकं वाटा. आता प्रत्येक जणाचे 5 खपले, 4 खपले, 3 खपले. जो बोलता येत नव्हतं त्याचे 10च्या 10 खपले. मग सरांनी विचारलं, अरे तू असं कसं काय झालं. ती म्हणाला की मी प्रत्येक घरात जायचो, वाजवायचो की भगवद्गीता घ्या, नाही तर मी वाचून दाखवतो. ते लोकांना वाचून दाखवण्यापेक्षा भगवद्गीता घ्या म्हणायचं. त्यामुळे त्याची पुस्तकं खपली. हा मार्केटिंगचा स्किल आहे. तर व्यवसाय करत असताना प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे आणि प्लॅनिंग केलं पाहिजे. कोणतीही गोष्ट विदाऊट प्लॅनिंग होत नाही. आज आमच्या इथं MBA कॉलेज फुल होतं 100%. MCA बऱ्यापैकी फुल होतं. ह्याचं क्रेडिट आमच्या स्टाफला आहे आणि आमचं सारखं प्रयत्न असतो की संस्थेमध्ये फुल झालं पाहिजे तर संस्था टिकते, नाही तर टिकत नाही. आज आमच्याकडं MBA, MCA, BCA आहे, PhD सेंटर आहे, नंतर डिप्लोमा आहे, डिग्री आहे, B फार्मसी, D फार्मसी, M फार्मसी आहे, नर्सिंग आहे, IT आहे, इंग्लिश मिडियम स्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे, 20 एकराचा कॅम्पस आहे आणि 4000 विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात. आणि प्रत्येक युनिट कसं फुल राहील ह्याच्या ठिकाणी मी प्रत्येक शिक्षकापर्यंत रूट लेवलला जात असतो आणि आमचे शिक्षक पण खूप चांगले आहेत सर. प्रत्येक युनिट फुल करण्यामागे त्यांचं सहकार्य असतं आणि प्रत्येक विद्यार्थी घडावा यासाठी त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो आणि ते विद्यार्थी घडवतात याचा खरोखरच आम्हाला पूर्ण अभिमान आहे. मी थोडं तुम्हाला मागं येतो सर. व्यवसायाची सुरुवात तुम्हाला ट्रेनिंग मिळालं वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये आणि तिथून तुम्हाला ती आयडिया आली की इथल्या साखर कारखान्यांमध्ये बॉयलरची गरज आहे आणि बॉयलर हे हार्ट आहे कारखान्याचं. त्याच्याशिवाय पुढे जाता येणं कारखान्यांना किंवा इथल्या इंडस्ट्रीला शक्य नाही. स्टीमवरतीच हा व्यवसाय चालतो सगळा. मला असं विचारायचंय की सुरुवातीच्या काळामध्ये कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू केला असेल, यावेळेस तुम्हाला तुमच्या पुढचे चॅलेंजेस काय होते, अडचणी काय होत्या? कारण की विद्यार्थी आमचे भविष्यामध्ये व्यवसाय करणार आहेत. मग सगळ्यांच्या मनामध्ये शंका असते की मी व्यवसाय चालू केला तर लगेच मला मार्केट मिळणार नाही किंवा लगेच माझं प्रोडक्ट मार्केटमध्ये लोक स्वीकारतील, असंही होणार नाही. सुरुवातीच्या अडचणी काय तुम्हाला आल्या? मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस मी व्यवसाय चालू केला तर माझ्या खिशात हातात 25,000 होतं. ते मी माझं लग्न झालं होतं आणि जे काय सोनं होतं ते थोडंसं मी मोडलं आणि 25,000 खिशात राहिले. आणि योगायोगाने बघा, माळेगाव कारखान्याचीच पहिली ऑर्डर 9.25 लाख रुपयाची होती.
किती ती सालची मी- गोष्ट आहे ही 1998 सालची गोष्ट आहे ही? बर. सुरू केल्यानंतर. आणि त्यावेळेस भांडवल खिशात 25,000. हम्म. ऑर्डर तर मिळाली आपल्याला 9.25 लाख. तर ती ऑर्डर मिळत असताना मी जवळजवळ 1.5-2 महिने रोज सकाळी 8 वाजता घरनं डबा घ्यायचा हम्म. आणि 8:30-9 माळेगाव कारखान्यामध्ये जायचं. तेव्हा ते चेअरमन 9:15 राऊंडला यायचे, चेअरमनचं दर्शन घ्यायचं. आणि त्यावेळेस व्ही टी शिंदे म्हणून तिथं चीफ इंजिनियर होते आणि पिसाळ साहेब म्हणून एमडी होते. हो. पण नवीन असल्यानंतर नवीन माणसाला व्यवसाय करायचं एवढं सोपं नसते, सहजासहजी त्याला काम मिळत नसते. मग ती आपल्याला जरी नॉलेज असलं तरी ह्या माणसाकडे कसा द्यावा एवढा मोठा जॉब, हम्म. हा त्यांच्या पुढे चॅलेंज असायचा. त्यामुळे ती मला ऑर्डर काय 1.5 महिने 2 महिने त्यांनी दिलीच नाही. हम्म. पण मी रोज उठायचो सकाळी की लगेच चेअरमनच्या पाया पडायचो आणि मी असं सुरू करतो, मला द्या, माझं नॉलेज आहे एवढं. मी एक दिवशी त्यांच्या लक्षात आलं की आलं हे रोजच येते, ह्याचं काय केलं ह्याने बघावं. मी पूर्ण अभ्यास केला होता त्या प्रोडक्टचा, हा. त्या प्रोडक्टबद्दल माहिती पूर्ण घेतली. आणि ज्यावेळेस चेअरमनला पटलं की हा काम चांगलं करू शकेल, हा. ह्याच्याकडे कॅपॅसिटी आहे काम करण्याची, पण तेव्हा त्यांनी मला विचारलं नाही की तुझ्या फायनान्सची परिस्थिती काय. मी बी तेव्हा सांगितली नाही, हम्म. कारण म्हणलं ऑर्डर तरी पदरात पाडून घेऊ. मग ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांनी मला माहिती घेऊन ऑर्डर दिली. ऑर्डर मिळाल्यानंतर मी त्यांना भेटलो की असं असं माझ्याकडे फक्त आता 25,000 आहेत आणि एवढ्यात काय आपलं काम होणार नाही. तर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यावेळेस 15-20% ॲडव्हान्स असायचा, 50% ॲडव्हान्स मला दिला. आणि अरे. आश्चर्य वाटेल त्या कामामध्ये 35% प्रॉफिट राहिलं त्या कामामध्ये. वा. म्हणजे एवढं प्रॉफिट पहिल्या ऑर्डरमध्ये. पहिल्याच ऑर्डरमध्ये. आणि जेव्हा असं प्रॉफिट मिळायला लागलं तेव्हा मग मी बँकेची शिशी 2 लाख घेतली होती, पण माझ्या बँकेमध्ये 10 लाख पडून असायचे. कारण व्यवसाय ॲडव्हान्सच 30-40% मिळायचा हो. आणि त्यात बऱ्यापैकी काम होऊन जायचं. साखर कारखान्यामध्ये स्पर्धा पण नव्हती. एक ऑर्डरचं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी आता बॉयलरमधलं ज्ञान असल्यामुळं, बॉयलर डिझाईनला काम वालचंदनगर कधी केले असल्यामुळं, बॉयलरमध्ये चावरान ड्रायर म्हणून, जसं साखर कारखान्याचं हार्ड आहे हम्म. तसा बॉयलरचं हार्ड जी स्टीम असते ती पूर्णपणे ड्राय करून टर्बाईनला दिली जाते. तर चावरान ड्रायर म्हणून तो पार्ट आहे. तो पार्ट हार्डली 35,000 ते 40,000 किंमत असेल त्याची बनवायचा, मॅन्युफॅक्चरिंगचा. मग मी तेव्हा असे कॉम्प्युटर नव्हते, काय नव्हते. मग टायपिस्ट होते, आमच्या मॅडम होते टायपिंगला. त्यांना मी म्हणलं आपण 35,000 टाका. त्यांच्याकडनं चुकून 2,35,000 पर युनिट असं कोटेशन गेलं. योगायोगाने त्यावेळेस आम्हाला कॉम्पिटिशनला वालचंदनगर इंडस्ट्री होती आणि वालचंदनगर इंडस्ट्री नामी, दोनच तो प्रॉडक्ट बनवतो, तो दोघांनाच माहिती होतं. तर मग त्यांची किंमत 4.5 लाख होती, माझी 2.35 होती. ऑर्डर 4,70,000, 2 सेटची 4,70,000ची ऑर्डर आली. ऑर्डर आल्यानंतर त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. ही एवढं पैसे कसं, म्हणलं सभासदांचे पैसे आहेत आणि एवढ्या रेट कसा. मी दुसऱ्या दिवशी सकाळी शितोळे म्हणून तिथं चीफ इंजिनियर होते, त्यांच्याकडे सकाळीच 7:30ला गेलो आणि म्हणलं सर ही जास्त रेटने ऑर्डर आली, माझ्याकडे ही टायपिंग मिस्टेक झाली. त्यांनी तो चार्ट मागवल्यावर वालचंदनगरमध्ये आणि माझ्यामध्ये 50%चा फरक होता. ती म्हणले अरे हे डिझाईनचे पैसे असतात. नाही सर म्हणलं मला ही जास्त प्रॉफिट होते. 35,000मध्ये 25-30,000ला आयटम होतो आणि ही तुमची ऑर्डर 2.35 म्हणजे 4,70,000 म्हणजे प्रॉफिट किती झालं. तर मला काहीतरी दुसरं काम द्या, मी त्यातनं करीन आणि मला एवढं काय प्रॉफिट नको. कारण असं जर प्रॉफिट घ्यायची सवय लागली तर हे पैसे कुठं ना कुठेतरी जातात हे निश्चित मला माहित होतं. आणि त्यांनी मग मला त्यांच्या पद्धतीने थोडंसं बॉयलरचं ॲडिशनल काम दिलं, पण फायदा हा त्यावेळेस प्रचंड झाला. आणि हा व्यवसायाचा प्रसंग असतो, एखादा जर फायदा जास्त मिळाला तरी माणसाने घेऊ नये असं मी प्रामाणिक सांगतो. जी काय तुमचं रिजनेबल प्रॉफिट असेल. मी आत्तापर्यंत व्यवसाय करत असताना 15 ते 20% मार्जिनच्याच व्यवसायाने मी करतो. कधीही माझा कुठलाही आयटम लॉसमध्ये मी करत नाही. लॉसमध्ये करायला लागला तर तुमचं एनर्जी वाया जाते, कष्ट वाया जातं, पैसे वाया जातं आणि मेंटली त्रास होतो. त्यामुळं व्यवसाय करत असताना हा प्रॉफिटमध्येच करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. या व्यवसायासाठी तुम्हाला रॉ मटेरियलची गरज काय पडते आणि हे रॉ मटेरियल तुम्ही कुठून अवेलेबल करता? म्हणजे परदेशातून वगैरे मागवावं लागतं, इम्पोर्ट करावं लागतं किंवा स्थानिक पातळीवर तुम्हाला ते अवेलेबल होतं?
कुठून तुम्हाला हे सगळं कुठलं लागतं आणि कुठून तुम्ही अवेलेबल करता? आता बॉयलरला मेन म्हणजे बॉयलर ट्यूब्स लागतात. एक कार्बन स्टील ट्यूब असतात, आला स्टील ट्यूब असतात, ज्याच्यावर स्टीम जनरेशन होते. ट्यूब्स लागतात. ट्यूब लागतात, Steam बॉयलर साठी. ट्यूब. स्टीम तयार करण्याला मेजरली बॉयलरला बॉयलर ट्यूबच लागतात. आणि आपल्या इथंच बारामतीला पूर्वी ISMT होतं, आता ते ISMT किर्लोस्करने टेक ओव्हर केलं. नाशिकच्या जवळ सिन्नरला तिथं जिंदाल सॉपाईप म्हणून कंपनी, फार मोठी कंपनी आहे, तिथं आपल्याला अवेलेबल आहे. ह्या रॉ मटेरियलची उपलब्धता महाराष्ट्रातच भरपूर आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग हे पुण्यात आहेत. थर्मॅक्स असेल, क्रूप असेल, बकॉल्प असेल, या ठिकाणी बॉयलरचं 70% बॉयलर भारतातला हा पुण्यामध्ये बनवला जातो. त्यामुळं महाराष्ट्रातलं रॉ मटेरियलची उपलब्धता सहज मिळू जाते. उपलब्धतेला काही अडचण येत नाही. 1 महिन्या 1.5 महिन्याच्या बुकिंगने तुम्हाला रॉ मटेरियल मिळू शकतं. माझं विचारायचं कारण असं होतं की आता रॉ मटेरियलच्या बाबतीमध्ये गुजरातमध्ये बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झाली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगांना जे रॉ मटेरियल लागतं, पॅकेजिंग असेल किंवा तुमच्या इतर इंडस्ट्रीमध्ये लागणारं रॉ मटेरियल, हे गुजरातवरून बऱ्यापैकी येत असतं. स्टीलमध्ये असेल तर महाराष्ट्रामध्ये हे रॉ मटेरियल उपलब्ध तुम्हाला होतंय, म्हणजे महाराष्ट्र आता त्या दिशेने, व्यवसायाच्या दिशेने बऱ्यापैकी पुढे प्रगती करत चाललेलं आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. मला पुढे तुम्हाला असं विचारायचंय की तुमचं हे जे बॉयलर्स आहेत याच्यामध्ये कुठल्या स्किलची लोक तुम्ही निवडता? म्हणजे हे बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्या स्किलची मुलं लागतात किंवा ह्युमन रिसोर्स आपण ज्याला म्हणतो, हा कुठला लागतो की जेणेकरून हे काम तुमचं यशस्वीरित्या पूर्ण करून देतील? आणि त्याला अनुभव काय असावा? त्याचा पगार ठरवताना तुम्ही कशाच्या आधारावरती ठरवता? याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. आता बॉयलर हे तसं खूप रिस्की फील्ड आहे. कारण बॉयलरचा जर ॲक्सिडेंट झाला तर माणूस जिवंत जगू शकत नाही. कारण खूप टेम्परेचर असते. ॲक्सिडेंट झालं की माणूस दगावतोच तिथं. हा खूप स्किलचं काम आहे. आणि त्यातली त्यात मेजर वेल्डरचं काम अत्यंत स्किलचं आहे. वेल्डरचं त्याला 100% रेडिओग्राफी द्यावं लागते. जर 100% रेडिओग्राफी नसेल तर बॉयलर फेल जातो. आणि बॉयलर फेल झाला की प्रचंड नुकसान कारखान्याचं होतं. त्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो कोण असेल तर फिटर आणि वेल्डर. आज आम्ही ITI चालू केल्यामुळं आमच्याकडं वेल्डरची उपलब्धता भरपूर आहे. आणि ज्या दिवशी तो आमच्याकडे ॲडमिशन घेईल ITIला, त्या दिवसापासून आम्ही त्याला ट्रेनिंग देत असतो. की आमच्या शॉपमध्ये ट्रेनिंग घे. वेल्डिंग, टिक वेल्डिंग असेल, मिग वेल्डिंग असेल, CO2 वेल्डिंग असेल, आर्क वेल्डिंग असेल, ह्या सगळ्या वेल्डिंगचं नॉलेज त्याला त्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये देतो. नंतर आम्ही त्याला IBR वेल्डरचं सर्टिफिकेट देतो. आणि मग त्याला कुठंही नोकरी सहजासहजी मिळू शकते. आज साध्या वेल्डरला ₹600, ₹750, ₹700 हजेरी असते. आज IBR वेल्डरला ₹1200, ₹1300, ₹1500 त्यांना पगार द्यावा लागतो. कारण काम ही खूप स्किलचं असते, अत्यंत जोखमीचं असते. पूर्णपणे जॉईंट मारलेला असतो, त्याची 100% रेडिओग्राफी घेतली जाते. आणि त्या रेडिओग्राफीशिवाय पुढं पास होत नाही. त्यामुळं स्किलच लेबर लागतं. अनस्किल लेबर ह्याला उपयोग पडत नाही. आता हे जी मुलं तुम्ही घेता, वेल्डर फिटर ट्रेनिंग घेतलेली मुलं, ही आपल्या महाराष्ट्रातली आहेत की महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत? कारण की साधारणतः बघायला मिळतं की आपली मुलं कष्ट म्हणलं की जरा म्हणजे अशी जोखमीची कामं असतील, कष्टाची कामं असतील, थोडं आपली ती म्हणण्याची सवय आहे, महाराष्ट्रातली मुलं आपली करत नाहीत, महाराष्ट्रातली मुलं करत नाहीत. मग पेंटिंगचं काम आपण बघतो, बाहेरची मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधनं ही मुलं येतात, इथं राहतात. ही टाईल्स फिटिंगच्या कामाला बाहेरचीच मुलं असतात. म्हणजे अनेक कामांमध्ये, कष्टाच्या कामामध्ये आपल्याला बाहेरनं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या भागातनं मुलं येतात. मग आपली मुलं या कामात कमी पडतायत का? किंवा तुमच्याकडे कसं आहे की तुमच्याकडे आपल्या महाराष्ट्रातली मुलं आहेत की महाराष्ट्राच्या बाहेरची आहेत? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सरांनी विचारला. आज तसं पाहिलं तर आपल्यातली जी मुलं आहेत हे कोणताही सण असू द्या निश्चित दांड्या मारतात. सुट्ट्या आणि प्रचंड सुट्ट्या घेणारी आपल्यातली मॅनपॉवर आहे. आज
प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जर मोठं व्हायचं असेल, वेळेत काम करायचं असेल, तर बिहार आणि UP मधलीच मुलं त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतात. ते रेग्युलर काम करतात. हाजरी थोडीशी जास्त असते, परंतु रेग्युलरपणा जो सातत्य आहे सातत्य. तो आपल्या महाराष्ट्रीयन मुलांपेक्षा UP बिहारच्या मुलामध्ये जास्त आहे. मग प्रमाण किती तुमच्याकडे आपल्याकडं महाराष्ट्रीयन आणि बाहेर? 80% प्रमाण हे UP बिहारचं आहे आणि 20%च प्रमाण हे महाराष्ट्रातले मुलं आहेत. कारण महाराष्ट्रातला जर वेल्डर असेल तर तो महिन्यातला 26 दिवसापैकी 10-15 दिवसच काम करतो, परंतु UP बिहारमधला जो वेल्डर असतो तो पैसे कमवायला इथं आलेला असतो. तो रोज 26 दिवस काम करतो आणि कमीत कमी 4 तास ओव्हर टाईम करतो, कारण त्याला त्याच्याशिवाय त्याचं टार्गेट पूर्ण होत नाही. आणि खूप मेहनती लोक, हे जे बॉयलरचं काम असतं हे हाईटवरचं काम असतं. बरोबर. हे काय खाली काम चालत नाही, हे काम रिस्की पण असते. त्याला पूर्णपणे जर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं तर त्याच्या जीवाशी सुद्धा बितू शकतो. त्यामुळं इतक्या हाईटला महाराष्ट्रीयन मुलगा चढू शकत नाही किंवा जात नाही, पण UP बिहारची लोक हे जातात. आज त्या ठिकाणी सुद्धा थोडी थोडी डेव्हलपमेंट व्हायला लागली. त्यामुळं आपल्याकडे सुद्धा आता आपल्या लोकांनाच डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या लोकांनी पण हा विचार केला पाहिजे की आपण काम हे रेग्युलर केलं पाहिजे. आपल्याचं काय होतं की आज ह्या मावशीचं काहीतरी कार्यक्रम आहे, ह्या भावाचा काहीतरी कार्यक्रम आहे, ह्याचं काहीतरी लग्न आहे, ह्यामुळं माणूस शेकडं जास्त लक्ष देतो आणि कामाकडे लक्ष त्याचं कमी असतं. आणि ह्याचा इफेक्ट आहे तो आपल्या इंडस्ट्रीच्या प्रोडक्शनवर होतो. आणि प्रोडक्शनवर झालं की ऑटोमॅटिक त्या कंपनीचा ग्राफ हा कमी होत जातो. म्हणून आपल्यासुद्धा विद्यार्थ्यांनी किंवा आपल्यासुद्धा मुलांनी ह्या पद्धतीनेच वागलं तर भविष्य त्यांना आहे, नाही तर भविष्य त्यांचं सुद्धा अंधारात आहे असं मी मानतो. आता आपल्या ह्या विद्यार्थ्यांसाठी आता आपल्याकडे शासनाने बरेचसे कोर्सेस पण केलेले आहेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, त्याच्यामध्ये हे मुलं ट्रेनिंग घेतात, पण नोकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि मला तुम्हाला असं विचारायचंय पुढं की आता या बॉयलर निर्मितीच्या नंतरनं तुम्ही अजून काही वेगवेगळे व्यवसाय सुरू केलेले आहेत का? बॉयलरमध्ये तुम्ही एक उंची गाठलेली आहे आणि एक स्थान निर्माण केलंय तुमचं त्या विषयामध्ये, पण म्हणतात ना की एका सोर्सवरती अवलंबून राहू नये, पैसे कमवायचे अनेक सोर्सेस माणसाने निर्माण केले पाहिजेत. तर तुम्ही असं काही केलं आहे का, किंवा तुमच्या मनात असं काय करण्याची इच्छा आहे का भविष्यामध्ये? आता मी पहिल्यांदाच सांगायला विसरलो, आज अजितदादा आपल्यात नाहीत. वालचंदनगरच्या शेती महामंडळाच्या एक 1600 एकर जमिनीवर MIDC स्थापन केली. त्याचं फार मोठं योगदान अजितदादांना जातं. अजितदादांच्या प्रयत्नाने आणि आमच्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय भरणे मामा यांच्या माध्यमातून MIDC जंक्शनला होते. ती MIDC बारामतीच्या जेवढे क्षेत्र बारामतीच्या MIDCला आहे तेवढंच क्षेत्र आमच्या जंक्शनच्या MIDCला मिळणार आहे. आणि जागेची उपलब्धता झाल्यानंतर आमचा जवळजवळ 150 कोटीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपण सुरू करतो आहे. त्यामध्ये आपण रेल्वेला लागणारे मटेरियल पुरवणार आहे, रिफायनरीला लागणारे मटेरियल पुरवणार आहे, न्यूक्लिअर वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये जे जे प्रॉडक्ट आहेत, न्यूक्लिअर असेल, डिफेन्स असेल, या ठिकाणी सुद्धा आपण मशिनरी टाकून त्या ठिकाणी चालू करणार आहे. साखर कारखान्याला लागणारी चेन आहे, चेनचं प्रॉडक्ट आपल्या ठिकाणी चालू करणार आहे. कमीत कमी 1000 विद्युत कामगार त्या ठिकाणी काम करतील असा आपला संकल्प आहे. आणि तो निश्चितच एक 7-8 महिन्यामध्ये MIDCमध्ये जागा मिळाली की तो प्रोजेक्ट आमचा तयारच आहे. बँकेने पण आम्हाला होकार दिलेला आहे, कारण आपलं बँकेचं रिप्युटेशन चांगलं असल्यामुळं तो प्रोजेक्ट निश्चितच आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. आणि माझं ह्या MBAच्या विद्यार्थ्यांना एवढं आव्हान आहे की आज तुम्ही MBA करत असताना परिपूर्णपणे अभ्यासपूर्वक पूर्ण प्रयत्न करून करा. निश्चितच कंपन्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे, पण त्या प्रकारची मॅनपॉवर आपण पुरवू शकत नाही. मागच्याच एक 10 दिवसापूर्वी आम्ही रोजगार मेळावा आमच्या कॉलेजमध्ये घेतला होता. जवळजवळ 900-950 विद्यार्थी आले होते. त्यातले 810 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले. आज प्लेसमेंट आहेत, त्या
कॅलिपरचे जर विद्यार्थी मिळाले तर निश्चितच जॉब चांगला मिळू शकतो आणि चांगल्या चांगल्या पेमेंटवर आज पॅकेजवर तुम्हाला जॉब मिळायची संधी आहे. त्या संधीचा फायदा तुम्ही निश्चित उठवा. आज TC कॉलेजसारखं सगळ्यात मोठं कॉलेज तुम्हाला मिळालं आहे याचं भाग्य मी मानतो, कारण ह्या शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन मिळणं सुद्धा कठीण काम होतं, परंतु या ठिकाणी शिक्षक स्टाफ पण चांगला आहे. तर निश्चित तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध होतील. तुम्हाला नोकऱ्या करायची असेल तर नोकरी करा, व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करायचं म्हणलं तरी तुम्ही कधीही माझ्याकडे या, वेळ द्या, मी तुम्हाला निश्चित त्याबद्दल मार्गदर्शन करेन. आणि मी तर म्हणेन की तुम्ही नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, म्हणजे 4 लोक तुमच्याकडं नोकऱ्या करतील आणि महाराष्ट्राची उन्नती होईल. मला या अनुषंगानेच एक प्रश्न आता सुचलेला आहे की व्यवसायामध्ये जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की गुजराती लोक, मारवाडी लोक असतील, जैन समाज असेल, सिंधी समाज असेल, पंजाबी असणारे शीख समाज असेल, ह्यांनी व्यवसायामध्ये एक स्वतःचा ठसा तिथं सोडलेला आहे. त्यांनी स्वतःचं तिथं अस्तित्व तयार केलेलं आहे या समाजाने. आणि मोठे मोठे व्यवसाय आज आपल्या भारत देशामधले बघितले तर याच्यावरती मारवाडी, सिंधी, गुजराती लोकांचं वर्चस्व आहे, जैन समाजाचं असणारं वर्चस्व आहे याच्यामध्ये. इथं मराठी माणूस आपला बऱ्यापैकी मागं राहिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण की मराठी आता आपण थोड्या फार वेगाने त्या व्यवसायाच्या दृष्टीने पुढे निघालेलो आहोत. तर मग आपण नक्की कुठं आपल्या चुका झाल्या की मराठी माणसाने व्यवसायामध्ये येण्यासाठी इतका संघर्ष आतापर्यंत करावा लागला. आता खूप साऱ्या संघटना आपल्याला बघायला मिळतात की महाराष्ट्रामध्ये काम करतात. मराठी मुलांनी असेल व्यवसायामध्ये येण्यासाठी खूप साऱ्या संघटना काम करतात आणि त्यांना प्रेरणा देतात की तुम्ही व्यवसाय करा, व्यवसाय करा. आपल्या चुका पाठीमागं काय झाल्या असं तुम्हाला वाटतं? आणि आता यापुढे या चुका दुरुस्त करून आपल्या मराठी मुलांनी उद्योजक होण्यासाठी काय काय त्यांच्याकडं त्यांनी स्वभाव किंवा त्यांची मेंटॅलिटी तयार केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वात प्रथम माणसाकडे पेशन्स पाहिजे, मान अपमान सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला संघर्ष आहेच, प्रत्येक गोष्टीला मान अपमान आहे. तुम्ही गेला, लगेच ऑर्डर मिळाली, लगेच अशी अपेक्षा केली तर ते होऊ शकत नाही, कारण स्पर्धा प्रचंड आहे. जर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर पहिल्यांदा तुमची नम्रता ही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. दुसरा पार्ट तुमची चिकाटी, बरोबर, आणि तिसरी पार्ट तुमचं सातत्य. ह्या जर 3-4 गोष्टी जर तुम्ही अवलंबला तर तुम्हाला कुणीही धंद्यापासून रोखू शकत नाही. आज मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्यावेळेस आम्ही कॉलेज पॉलिटेक्निकचं सुरू करणार होतो आणि बँक आम्हाला कर्ज देत नव्हती, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 70 ते 75 दिवस सारखं मी त्या बँकेत जायचो. काही दिवसांनी तर ती लोक म्हणायला लागली, हे बँकेचं एम्प्लॉय का काय? प्रत्येक वेळी तुम्ही गेला आणि तुम्हाला यश मिळेल हे सोडून द्यायचं विषय. तुम्हाला जर व्यवसायात मोठं व्हायचं असेल तर पेशन्स हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि मराठी माणसाचं पेशन्स राहत नाही. जर एखादा काय बोलला तर माणूस पटदिशी भडकतो आणि जिथं काम होणार आहे ते काम तुमचं होऊ शकत नाही. अशी गोष्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही पेशन्स ठेवा, नम्रता ठेवा, सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, तुम्हाला कोणतेही व्यवसायापासून कुणीही रोखू शकणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला अवलंबावं लागतात. आता गुजराती, मारवाडी ह्या लोकांचं काय पेशन्स खूप असते. त्यांना कुणी काय बोललं तर ते ऐकून घेतात, हसतात, सोडून देतात. पण मराठी माणूस तसा नाही. लगेच मराठी माणूस उठतो, मला हा का असं बोलला ना, चुका. काम करत असताना चुका ह्या होणारच आहेत. सगळीच कामं तुम्ही करू शकत नाही. आज मी सुद्धा खूप अपमान सहन केलेला आहे, पण शांत राहून जर ते एखाद्यावर भडकलो तर त्या ठिकाणची ऑर्डर तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. तर तुम्ही पहिल्यांदा व्यवसाय करायचा असेल तर नम्रता या अत्यंत महत्त्वाच्या आहे. आणि तुम्ही कुणाकडेही जॉब करणार असेल, आता मार्केटिंगचा जॉब असेल, फायनान्सचा जॉब असेल, तर मार्केटिंगला सुद्धा पेशन्स हे महत्त्वाचे आहे. तर तुम्ही पहिल्यांदा पेशन्स
शिकायला पाहिजे. शिकलं पाहिजे. तरच तुम्ही एखाद्याने नोकरीला ठेवलं आणि त्याच्याकडे तुम्ही नोकरी करत असताना जर मार्केटिंगचं ऑर्डर नाही आणल्या तुम्ही, तर तो सुद्धा माणूस म्हणणार की तुम्हाला आम्ही एवढा पगार देतो आणि तुमच्याकडनं ऑर्डर मिळत नाही, तर हे सुद्धा तुमचं फेल्युअर असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही पहिल्यांदा ठरवा की आपण पेशन्सनीच काम केलं पाहिजे आणि ही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. मला पुढे शेवटच्या याच्याकडे येतो, मी कार्यक्रमाच्या शेवटाला येतो. मला असं विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं की फार शून्यातून तुम्ही ही संस्था तुमची फडतरे फॅबटेक सुरुवात केली. त्याच्यानंतर ना आता तुमचं स्वप्न आहे जे जंक्शनला होऊ घातलेली MIDC आहे आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून, तिथं आपला एक नवीन प्रोजेक्ट तुम्ही उभारणार आहात, जे तुमचं येणाऱ्या भविष्य काळातलं स्वप्न आहे. मला असं विचारायचं की आता आपण फडतरे इंडस्ट्रीजची एखादी शाखा परदेशांमध्ये आम्हाला भविष्यामध्ये बघायला मिळेल का? म्हणजे जर्मनी, जपान सारख्या देशामध्ये, कारण ते देश देखील इंजिनिअरिंगच्या वरती बेसिसवरती आता चाललेले आहेत. मोठमोठे इंजिनिअरिंगची उत्पादनं या देशांमध्ये होतात आणि आपल्याकडे बऱ्यापैकी इम्पोर्ट या देशांमधूनच केलं जातं. इंजिनिअरिंगचे बरेचसे प्रोडक्ट असतील किंवा ऑटोमोबाईलचे प्रोडक्ट्स असतील. तर फडतरे इंडस्ट्रीजची एखादी शाखा जर्मनी, जपान किंवा मिडल ईस्टमध्ये आम्हाला बघायला भविष्यात मिळेल का, असं मला तुम्हाला विचारायचं आहे. सरांनी हा प्रश्न महत्त्वाचा विचारला. तर जर्मनी किंवा जपान किंवा अमेरिका या ठिकाणी आमची शाखा काढायची मुळीच इच्छा नाही. काय की जे काय करायचं आहे ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, ह्या लोकांना ह्याचा फायदा झाला पाहिजे. 1-2 मिनटं मी फक्त माझा विचार डायव्हर्ट करतो. 23 डिसेंबरला मी तिरुपतीला जात असताना रेल्वेमध्ये बेळगावमध्ये माझ्या शेजारी एक ख्रिश्चन ग्रस्त आले. मी सहज चौकशी केली की तुम्ही काय करता. ते लंडनमध्ये नोकरी करत होते. त्यांना पगार 2 कोटी रुपये वर्षाला पॅकेज होतं. त्यांच्या मिसेसला 2.5 कोटीचं पॅकेज होतं. त्यांच्या मुलीला 2.25 कोटीचं पॅकेज होतं. वर्षाकाठी ते कुटुंब 6-6.5 कोटी रुपये मिळवत होते. परंतु त्या ग्रस्तांनी सांगितलं की मी भारतामध्ये वर्षातून 4 वेळा येतो, 3 महिन्यातनं तर मी भारतामध्ये येतो आणि कडाप्पाच्या शेजारी त्याचं खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये प्रचंड मागासलेला भाग आहे. लोकांना अन्नाचं मिळणं बी मुश्किल आहे, शिक्षणाचा तर अभाव आहेच, राहणीमान पण नाही. तो येणारा 1.5 कोटी रुपये तो त्या गावामध्ये खर्च करतो आणि त्याचं समाधान त्याला आहे. आणि त्याच बेसवर आम्ही 1 जानेवारीपासून आमच्या गावामध्ये 10 जण ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना आम्ही 2 टाईम अन्न द्यायची सुरुवात केलेली आहे. आणि भविष्यात जरी असे लोक आमच्या भागात मिळाले तर त्या लोकांची सेवा करायचं हा मात्र आमचा मानस आहे. आणि ह्या परिसरातला मुलगा, प्रत्येक समाजाचा मुलगा असू द्या, मग तो गरीब असेल, त्याला शिक्षणाचा अभाव, पैशाचा अभाव असेल, त्याचा पूर्ण शैक्षणिक खर्च करायची आमची तयारी आहे. त्याला डेव्हलप करायची तयारी आहे आणि त्याचं घर पूर्णपणे डेव्हलप करायचं हा मात्र आमचा पूर्ण उद्देश आहे. अमेरिके किंवा जर्मनी ह्यामध्ये आपल्याला काही इंडस्ट्री टाकायची मी माझ्या पिढीपर्यंत तरी, माझ्या ह्याच्यात तरी मी करणार नाही. माझ्यानंतर माझं मुलं त्या व्यवसायात आहेत, त्यांनी केलं तर मी काय सांगू शकत नाही. परंतु जे मला काय करायचं आहे ते ह्या भूमीतच करायचं आहे आणि ह्या परिसरासाठीच करायचं आहे. आणि हा परिसरातला प्रत्येक विद्यार्थी हा डेव्हलप झाला पाहिजे. आज तुम्ही ह्यातली काय शेतकऱ्यांची मुलं असतील, शेतीमध्ये तर बघा परिस्थिती खूप बिकट आहे. आज ऊसाचं क्षेत्र आहे. जर ऊसाचं टनेज काढलं आणि रोजचा जर खर्च काढला आणि रोजचा येणारा इन्कम काढला तर एकरी 35 ते 40 रुपयाच्या वर ऊसाचं उत्पन्न निघत नाही. त्या शेतकऱ्याची सोसायटी सुद्धा फिटत नाही. तर त्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या पिकं लावून, मला आता डाळिंब असेल, पेरू असेल, अशा पिकासाठी आम्ही मार्गदर्शन करणार आहे. त्याला काय आर्थिक मदत करायची तर आम्ही आर्थिक मदत त्यांना करणार आहे. आणि ते शेतकरी कसे डेव्हलप होतील. आज गाईचा व्यवसाय आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहे, पण गाईच्या दुधाचा दर कधी 28 रुपये असतो, कधी 26 रुपये असतो. पण आम्ही आज रोज 500 लिटर दूध आमचं जातं. 65 रुपये लिटरने दूध आम्ही अमोल डेअरीला देतो. आणि त्यामध्ये आम्हाला बघितलं की म्हशीचा धंदा
हा गायच्या धंद्यापेक्षा प्रचंड प्रॉफिट आहे. तर त्या व्यवसायामध्ये लोकांनी वळावं ह्यासाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शन करणार आहे. आणि ह्या भागातला परिसर कसा डेव्हलप होईल हाच भविष्यात माझा उद्देश राहणार आहे. आज माझं वय जवळजवळ 64-65 चालू झालेलं आहे. पण मी तुम्हाला एकच विनंती सगळ्याला करीन की प्रत्येकाने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या. आज मला BP नाही, शुगर नाही, कुठलीही गोळी मला नाही. रोज तुम्हाला आश्चर्य वाटेल 100 सूर्यनमस्कार मी रोज करतो आणि 6 किलोमीटर चालतो, 1 तास प्राणायाम करतो. सकाळी 5 नंतर 8 वाजेपर्यंत हा पूर्णपणे मी माझ्या स्वतःला देतो. तर प्रत्येकाने कमीत कमी 1 तास तरी द्यावं, ध्यान करावं, प्राणायाम करावं, व्यायाम करावं. आणि सगळ्यात व्यायाम मुलींना असेल, मुलांना असेल, सूर्यनमस्कार करावं. आपली बॉडी फिट असेल तरच आपण काहीतरी करू शकतो. आपलं मन फिट राहतं. मन फिट राहिले की विचार फिट राहतात आणि ह्या म्हणून सायकलच आहे तुमची. तर सगळ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही प्रत्येकाने कमीत कमी स्वतःसाठी 1 तास द्या. आणि 1 तास दिल्यानंतर तुम्ही बघा तुमच्यामध्ये किती बदल होतोय ते. आणि आज 32 वर्ष 35 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतो. कॅन्सरचं प्रमाण तर खूप वाढलेलं आहे. कारण आज ऑइलमध्ये असेल, दुधामध्ये असेल, पूर्ण भेसळ आहे. तुम्ही बघा 160-170 रुपये किलोने तेल मिळते. आज शेंगदाण्याचा दर बघा आणि शेंगदाण्यातून येणारं तेल बघा आणि आपण जे तेल घेतो ते बघा. प्रचंड भेसळ त्यामध्ये आहे. दुधामध्ये प्रचंड भेसळ आहे. आणि ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागला. आपल्या कॅन्सरसारखे रोग आज प्रचंड पेशंट कॅन्सरसारखे वाढायला लागले. तर तुम्ही जर तुम्हाला सदृढ राहायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही प्राणायाम, व्यायाम ह्याच्याकडे लक्ष द्या आणि चांगलं खाण्याकडे लक्ष द्या. ही मी पहिल्यांदा तुम्हाला सजेस्ट करेन. एवढंच माझी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या महाविद्यालयामध्ये आलात. आमच्या विद्यार्थ्यांना मोजक्या शब्दामध्ये आणि नेमकं मार्गदर्शन केलं. त्याच्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने, सर्व विद्यार्थी प्राध्यापकांच्या वतीने, सर्व स्टाफच्या वतीने मी तुमचा शतशः ऋणी आहे. आणि भविष्यामध्ये फडतरी इंडस्ट्रीज आणि अनेकांत एज्युकेशन सोसायटी यांचं हे नातं असंच वृद्धिंगत व्हावं, बहरावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि त्याचसोबत तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. कारण या भूमीला अजून अशा उद्योजकांची गरज आहे की जे या भूमीचं नाव एका उंचीवरती नेतील, अशी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. नमस्कार. आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी जी काय आमची चर्चा झाली ती शांत चित्ताने ऐकली, त्याबद्दल मनापासून सगळ्या विद्यार्थ्यांचा आभार मानतो. आणि इथून पुढं तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर माझा फोन नंबर मी सरांना दिलेलाच आहे. तर मला फोन करा. मी तुम्हाला जेवढी काय माझ्याकडनं मदत करता येईल तेवढी निश्चित करेन. आणि एकच सांगतो की आईवडिलाला कधीही विसरू नका. आईवडिलाचं प्रेम कधीही कमी होऊन देऊ नका. कारण आपण जे पृथ्वी तलावर आहे हे सुरुवातीला आलो ते आईवडिलामुळं आलो ह्याची जाणीव प्रत्येकाने ठेवा. कितीही मोठं व्हा, परंतु आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवायचा किंवा ह्याच्या पाठवायचा असा कुणीही विचार करू नका. आणि आईवडिलांची सेवा करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.